नमस्कार. कापूस या महत्त्वाच्या नगदी पिकाला वाचवणाऱ्या एका जबरदस्त संरक्षण शस्त्रागाराच्या विश्लेषणात आपण थेट उडी घेऊया. रासायनिक आणि जैविक उपायांचा मेळ घालणारा हा एक अतिशय स्मार्ट आणि सर्वसमावेशक पीक संरक्षण आराखडा आहे. कापसाचे 4 मुख्य शत्रू कीड, बुरशी, तण आणि यावर मात करण्यासाठीचे आपले जैविक आणि रासायनिक नियंत्रण पर्याय. इथे खरी गोम आहे. विशिष्ट धोक्यासाठी एकल घटक निवडायचा की सर्वनाश करणारा शक्तिशाली संयुक्त घटक? कीड नियंत्रणाचा पहिला टप्पा पाहूया. इथे केवळ एकाच रसायनावर आधारित एकल घटक कीटकनाशकांची मोठी फळी तैनात आहे. फिप्रोनिल किंवा इमिडाक्लोप्रेट सारख्या भारी पर्यायांमुळे हे एकल घटक संरक्षणाचे जाळे आणखीनच मजबूत आणि अभेद्य होते. पण खरी जादू इथे आहे. 2 वेगळी रसायने एकत्र करून दुप्पट ताकदीची संयुक्त शक्ती तयार होते. असिफेट 50% आणि बायफेन्थ्रीन 10% एकत्र करा. या अचूक मिश्रणातून पिकांसाठी एक पूर्णपणे नवीन अभेद्य कवच बनते. शेतात जेव्हा किडींचा एकाच वेळी हल्ला होतो तेव्हा लढण्यासाठी हे खास तयार केलेले व्यापक पर्याय कामी येतात. जेव्हा प्रादुर्भाव अत्यंत तीव्र आणि गुंतागुंतीचा असतो तेव्हा ही प्रगततांत्रिक सूत्र अगदी गेम चेंजर ठरतात. आता रोग नियंत्रण. साध्या एकल बुरशीनाशकांपेक्षा अनेकदा 2 घटकांचे मिश्रण असलेले संयुक्त बुरशीनाशक खूप जास्त प्रभावी ठरते. उदाहरणार्थ अझॉक्सिस्ट्रोबिन 18.2% आणि डायफेनोकोनॅझोल 11.4% एकत्र केल्यावर व्यापक संरक्षणासाठी एक अत्यंत शक्तिशाली द्रावण तयार होते. अखेरीस तण व्यवस्थापन. इथेही गरजेनुसार एकल किंवा अधिक शक्तिशाली संयुक्त तणनाशकांपैकी अचूक पर्याय काळजीपूर्वक निवडावाच लागतो. तर मग इतक्या मोठ्या शस्त्रागारातून पुढच्या हंगामासाठी अचूक आणि शाश्वत समतोल कसा निवडायचा? विचार नक्की करा.